गेल्या 3 महिन्यांपासून द्वारका चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता। चौकातील बोगद्याच्या एका स्लॅबचं काम पूर्ण झाल्यानं धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे मार्ग मंगळवार 16 जूनपासून हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। त्यामुळे शहरवासियांनाही दिलासा मिळाला आहे। तर संपूर्ण मार्गाचे काम जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे सिंहस्थ काळात तसेच कायमस्वरूपी द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी काठीगल्ली सिग्नल ते सारडा सर्कल भुयारी मार्गाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। 30 ते 40% काम पूर्णत्वास आले आहे। यात द्वारका चौकातील बोगदा भुयारी मार्गाचे विशेष काम आहे। 3 स्लॅबच्या माध्यमातून द्वारका हॉटेल ते द्वारका बस स्टॉपपर्यंत भुयारी बोगदा साकारला जाणार आहे। त्यातील पहिल्या स्लॅबचं काम पूर्ण झालं आहे। मंगळवार 16 जूनपासून हा स्लॅबवरून धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे अशी हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। याच मार्गावरील शहरातील वाहतूकदारांना देखील मार्ग खुला झाला आहे। मुंबई नाक्याकडून अडगावच्या दिशेने जाणारा मुंबई आग्रा महामार्ग हलका वाहनांसाठी पूर्णपणे खुला झाला आहे। मुख्य मार्गावरील वाहतूक सुरू होत असल्यानं पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। तसेच द्वारका भागास लागून असलेल्या काठीगल्ली सिग्नल, शंकरनगर, टाकळी गाव, वडाळा गाव, पखाल रोड, जुने नाशिक, आडगाव नाक्याकडे जाणारे मार्ग या मार्गामुळे खुले होणार आहेत। या सर्व भागात जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना या मार्गाने जाणे सोयीस्कर होणार आहे। त्यामुळे अनेक भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे। याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी अधिक माहिती दिली। द्वारका सर्कल येथे अंडरपासचे काम चालू झाल्यापासून साधारणतः 3 महिन्यापासून द्वारका सर्कल हा धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती। परंतु आज एका स्लॅबचं 22 मीटरच्या स्लॅबचं काम पूर्ण झाल्यामुळे आपल्याला 22 मीटरचा रस्ता प्राप्त झाल्याने आपण मुंबई ते धुळे आणि धुळे ते मुंबई ही वाहतूक पूर्णपणे सुरू केलेली आहे। यामुळे शहरामध्ये अन्य ठिकाणी वाहतुकीत फार रिलीफ होणार आहे। त्या काठेगल्ली सिग्नल, अशोका मार्ग या ठिकाणी वाहतूक त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे। परंतु त्याचबरोबर वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी काही प्रमाणात वाहतुकीचं जास्त प्रमाण झाल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सहकार्य करावे आणि अन्य मार्ग वाहतुकीसाठी फार चांगला त्याच्यावर परिणाम होणार आहे। तरी त्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।